मस्त. खरंच आजचा दिवस सार्थकी लागला म्हणायचं. पण ह्या स्पर्धेचा बबलू, विजेता कोण आहे? ते ठरलंच नाही ना अजून. नाही नाही, आई आणि सावलीमध्ये बरोबरी झाली तर आता खरा विजेता कोण आहे हे ठरणार कसं? आपण एक काम करू, म्हणजे एक खेळ खेळू. आई आणि सावली दोघी एकमेकींना प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देताना समजा इंग्रजी शब्द वापरला तर ती व्यक्ती हरणार. या खेळाला आपण जलद गतीची प्रश्न मंजुषा असं नाव देऊ शकतो. बर मान्य आहे. चला चला करा सुरू. काय ग सावली, तू हरायला तयार आहेस ना? कारण मला हरवणं एवढं सोपं नाहीये. तयार आहे मी. बर, मग पहिला प्रश्न मी विचारते तुला. मला सांग, या घरात तू सगळ्यात जास्त कोणाला घाबरतेस? कोणाची भीती वाटते तुला? प्रेम जिथे असतं तिथे भीतीला जागा नसते, म्हणून भीती नाही वाटत. वा वा. आता मी विचारते, तुम्हाला आजचा स्वयंपाक कसा वाटला? सुंदर होता, चविष्ट होता. पण मला असं वाटतं की आहार नियंत्रणाची जास्त गरज आहे आपल्या घरात. काय वाटतंय तुला? आता मी विचारते प्रश्न. मला सांग, तुला भविष्यात आणखीन काय काय करायला आवडेल? पुढचं अजून नियोजन नाही केलंय मी, पण तुम्ही सगळेच माझे सोबती आहात, मार्गदर्शक आहात. तुम्ही सगळेच मला दिशा दाखवाल. आता माझा प्रश्न, तुम्हाला सगळ्यात जास्त कशाचा राग येतो? खोटं बोलण्याचा, फसवणूक केल्याचा. आणि जी माणसं हे करतात ना, त्यांना मी अजिबात माफ नाही करू शकत. असो, पुढला प्रश्न विचारते. तुझ्यासाठी कुटुंब म्हणजे काय? तुमच्यापासून सुरू होतं आणि माझ्या नवऱ्यापाशी येऊन संपतं. हेच माझं कुटुंब. आता मी विचारते, तुम्हाला जीवनात सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? अर्थात वेळ. कारण मला असं वाटतं की आयुष्यातला प्रत्येक मिनिट हा महत्वाचा असतो. काय काय? नाही, प्रत्येक क्षण. आजी काय चला लावा पट्टी. इथे लाव, इथे लाव. अगं लाव ग, घाबरू नको. घे. हा. चंद्रकांत, जगन्नाथजी, काय झालं? इथे अचानक आलात? सगळं ठीक आहे ना? सावली, मला तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर आता द्यायचं नाही. मला ना फक्त चंद्रकांतशी बोलायचं आहे. आणि मला त्याच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, आणि ती खरी खरी. जगन्नाथजी, सगळी उत्तरं मिळतील, पण तुम्ही शांत व्हा, बसा. मी इथे बसायला आलेलो नाहीये. मी काय विचारतोय ना त्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. सानिकाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा तू तिथे होतास? सानिकाचा काय विषय निघाला अचानक? तुला विचारतो तेवढं सांग, तू तिथे होतास का? हो, मी होतो तिथे. तू पणच तिथे? वा वा, बरं झालं. आता ऐक तुझा बाप काय सांगतोय ते. जगन्नाथजी काय बोलताय? काय झालंय? थांब, कळणार तुला, आणि तुला त्याचा धक्काही बसणार. कळलं ना काय विचारतोय मी? सानिकाला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा ती जिवंत होती, तिच्यात प्राणज्योत शिल्लक होती, हे तुला माहिती होतं?
मी काय विचारतोय, तू तिथे होतास का? जगन्नाथजी, तुम्ही इथे इथं काय करताय तुम्ही? तोंड बंद ठेवा तुझं. बोल चंद्रा, ती जिवंत होती हे तुला माहित होतं का? हो. बाबा, सानिका जिवंत होती हे तुम्हाला माहिती होतं आणि ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलीत? अरे थांब, अजून बरंच काही कळायचंय. थांब. सानिकाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं की नाही? त्यासाठी तिने मला हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं. पण तिथे त्या नर्सला हाच तिचा बाप वाटला आणि ह्यालाच ती घेऊन आत गेली. खरं आहे की नाही? हो, पण खरं जगन्नाथ, जगन्नाथजी काय करताय तुम्ही? शुद्धीवर आहात का? शुद्धीवर आत्ता आलोय मी सावली. हा माणूस माझ्या लेकीशी शेवटचं बोललाय. तिनं याला काहीतरी गुपित सांगितलंय आणि ते गुपित या भैरवी वजेलाही माहितीये. आणि त्याच्याच जोरावर ही या दोघांनाही वेठीला धरून या घरात खुशाल राहतीये. हे काय आरोप लावताय तुम्ही जगन्नाथजी? हा, काहीही बोलताय ते. आता हेच सांगा ना, इतका साधा सरळ सज्जन माणूस कधी कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, आणि त्यांच्यावर या देव माणसावर आरोप करताय तुम्ही. मग माझी काय गत? माझा तुमच्या सानिकाशी काय संबंध? काय संबंध? तो साखरे डॉक्टर आहे ना, त्याने सगळं कबूल केलंय माझ्या समोर. सानिकाच्या शेवटच्या क्षणी तिथे काय काय घडलंय ते, आणि आता सगळं मला तुझ्याकडनं ऐकायचंय. बस बस चला जगन्नाथ, खूप ऐकून घेतलं मगापासून तुझं. माझ्या घरात घुसतोस आणि माझ्या नवऱ्याला मारतोस काय? तुझी ही हिम्मत? या पोरीने केवळ तुला बाप मानलाय ना, म्हणून माझ्या घरात तुला किंमत आहे, म्हणून इज्जत मिळते तुला, नाहीतर ते सुद्धा दिलं नसतं. आणि तुम्ही काय बघताय रे? हा माणूस आपल्या घरात घुसतो, तुमच्या वडिलांना मारतो, हात उगारतो, तुम्ही काय बघत बसलाय? धक्के मारून काढा याला घरातून. चला जगन्नाथजी. चुकूनही हात लावू नका. बाहेर काढताय मला, बाहेर काढताय. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या लेकीचा जीव घेतलाय. तिची शेवटची इच्छा काय होती हे सुद्धा तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. बाप लेकीची शेवटची भेटही होऊ दिली नाही तुम्ही. भोगणार सगळे, एक जात सगळे भोगणार, अख्खी मेंढ फॅमिली भोगणार. जगन्नाथ, निघ. चल 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 चल. जगन्नाथजी, तुम्ही भानावर नाही आहात. घरी जा, आता नंतर बोलूया आपण. आज गप्प राहिलास ना तू, पण एक ना एक दिवस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेणार मी तुझ्याकडनं.